गोंदिया जिले के देवरी तालुका में पानी न मिलने से नाराज किसानों ने शिवसेना शिंदे गुट के पूर्व विधायक सहसराम कोरोटे के नेतृत्व में मनोहर सागर जलाशय पर आंदोलन शुरू कर दिया है। किसानों का कहना है कि जब तक उनकी मांगों को पूरी नहीं होती वे अपना प्रदर्शन जारी रखेंगे। गोंदिया जिले में देवरी तालुका में रब्बी सीजन के लिए धान की फसल लगा चुके किसानों को अब तक पानी नहीं मिला है, जिससे उनकी फसल सूखने की कगार पर है। नाराज किसानों ने शिवसेना शिंदे गुट के पूर्व विधायक सहसराम कोरोटे के नेतृत्व में मनोहर सागर जलाशय पर आंदोलन शुरू कर दिया है। शिवपुर गांव के आसपास के इलाकों में किसानों ने बरसात के मौसम में धान की फसल लगाई थी, लेकिन भारी बारिश और बाढ़ से फसलें बर्बाद हो गई। अब किसानों ने रब्बी सीजन में दोबारा फसल लगाई, लेकिन सिंचाई विभाग ने एक बार पानी छोड़ने के बाद दोबारा पानी नहीं छोड़ा, जिससे रोपाई के बाद फसल संकट में आ गया है। आंदोलन आहे हा पाण्यासाठी आंदोलन आहे आणि आज जे आंदोलन अशासाठी करण्यात आलं आहे की आपण या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्यासोबत आम्ही 15 दिवसापासून संपर्क साधत आहोत की धरणाचं पाणी सोडा, कारण शेतीला जे शेती आहे ती मरत आहे, त्यासाठी पाणी सोडा। पाणी ते न सोडल्यामुळे हा आंदोलन आहे। आमची मागणी अशी आहे की जे पीक आमचं मरत आहे ते पीक मरू नये यासाठी अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी आणि हा शिरपूर धरणाचं पाणी सोडावं यासाठी आमचं आंदोलन आहे। शेतकऱ्यांची मागणी आहे, गेल्या 10 ते 15 दिवसापासून नदी पूर्णच कोरडी आहे। शेतकऱ्यांना पाणी नाही मिळून राहिलं, पिण्याचे पाणी नाही, जनावरांना पाणी नाही आहे। कुठल्याच प्रकारचे आम्ही वारंवार आमदार साहेबांकडे गेले, विद्यमान आमदार त्यांच्याकडे गेलं, कर्मचाऱ्यांना फोन लावलं, मग माजी आमदार कोरोटे साहेब यांच्याकडे गेलं, त्यांनी सर्वांना फोन लावलं, तुम्ही चालू करा, रिक्वेस्ट केली, तरी पण त्यांना आम्हाला आतापर्यंत कोणताच न्याय न मिळाल्याने आम्ही निर्णय घेतला की एक वेळा आंदोलन करू आणि आमची रब्बीची फसल 3 महिन्याची पूर्ण झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही आज इथे आंदोलनाला बसले आहोत। मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू आणि कोणती पण हद्द पार करू शकतो, एवढी मी शेतकऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो। शिरपूर धरणाचे पाणी आणि वाघ नदीच्या तीरावर बसलेले, दोन्ही थडीवर बसलेले जे शेतकरी आहे त्यांना ह्या डॅममधून पाणी मिळालं पाहिजे, ह्या आंदोलनासाठी आपण ह्या मागणी घेऊन ह्या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। आज खऱ्या अर्थानं जेव्हा डॅम पूर्णपणे भरतो आणि भरल्याच्या नंतर जेव्हा 7 दरवाजे उघडतात तर ते दोन्ही बाजूला नदीकाठावर बसलेल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। पावसाळ्यामध्ये यांचं नुकसान व्हावं आणि त्याची नुकसान भरपाई झाली पाहिजे म्हणून इथला शेतकरी रब्बीच्या हंगामामध्ये रब्बीचं पीक आपल्या शेतात घेतो। पण ह्या अधिकाऱ्यांना काय झालं मला हे कळूनच नाही राहिलं। मी सतत 3 दिवसापासून अधिकाऱ्याच्या संपर्कामध्ये आहो। काल सुपरिंटेंडिंग इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरसुद्धा माझी भेट घ्यायला ह्या भागात आले होते, पाहणी करण्यासाठी सुद्धा आले होते। आज डॅममध्ये 53% पाणी असूनसुद्धा वाघ नदीला आमची मागणी आहे की फक्त शिरपूरपर्यंत आपण पाणी सोडावं। शिरपूरपर्यंत पाणी सोडले तर आमचे जे पुरामुळे इफेक्टेड जे गावं आहे आणि ज्यांनी आता उन्हाळ्याची रब्बी लावली त्यांच्या गुरांना पाणी पाहिजे। अनेक लोकांनी जे पिण्याच्या पाण्याची नळ योजना आहे त्याच्या विहिरी त्या वाघ नदीमध्ये खोदलेल्या आहे, बांधलेल्या आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी संपूर्ण संपलेलं आहे ना, त्या विहिरीमध्ये पाणी नाही। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला पाण्याची नितांत गरज आहे। अधिकाऱ्यांना आम्ही बोललो पण अधिकारी हे सिरियसली घेत नाही, कारण की यांना काय वाटतो माहीत नाही, यांना कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याशी काही घेणं देणं नाही, अशा प्रकारचं आम्हाला वाटून राहिलं। आज मी चीफ इंजिनियर यांच्यासोबतसुद्धा बोललो तर चीफ इंजिनियरनं म्हटलं की आता आम्ही आढावा बैठक घेऊन राहिलो नागपूर ह्या ठिकाणी सुपरिंटेंडिंग इंजिनियरसोबत, आणि आढावा बैठक घेतल्याच्या नंतर लगेच आम्ही तुम्हाला निर्णय देऊ, अशा प्रकारचं सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे। नक्कीचपणे आमची हे शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे की शेतकऱ्याला पाणी मिळालंच पाहिजे। शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही तर शेतकरी कसा जिवंत जगेल। पावसाळ्यामध्ये त्यांचं नुकसान झालं, त्या नुकसानाची भरपाई उन्हाळ्याच्या रब्बी पिकामध्ये निघाली पाहिजे, अशा प्रकारची भावना घेऊन शेतकरी ह्या ठिकाणी रब्बी लावतो। पण
या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे आज त्यांना पाण्याविना राहावं लागत आहे. 15 दिवस झाले, रब्बी लावून झाली, सर्व जमिनीला भेगा पडलेल्या आहे. पण आतापर्यंत यांनी नदीला पाणी सोडलेलं नाही. नक्कीचपणे अगर तो 4-5 दिवस पाणी सोडलं नाही तर शेतकऱ्याची संपूर्ण फसल चौपट होऊन जाईल, नष्ट होऊन जाईल आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होईल. ह्यासाठी म्हणून इथली संपूर्ण जनता म्हणजे शेतकरी आणि त्या भागातील सर्व जनता ह्या ठिकाणी एक आंदोलनाचा पवित्रा घेऊन या मनोर डॅमच्या पारीवर आज आंदोलन करत आहे. मागणी पूर्ण नाही झाली तर नक्कीचपणे याच्यापेक्षा आक्रोशित आंदोलन ह्या ठिकाणी हे संपूर्ण शेतकरी आणि जनता मिळून नक्कीचपणे करणार आहे. आज या ठिकाणी उद्योगाला ते पाणी देतात, बिना परवानगीनं अल्कोहोल बनवण्याच्या फॅक्टरीला आणि इथेनॉल बनवण्याच्या फॅक्टरीला ते विना परवानगी ते पाणी देण्याचं काम करतात, पण शेतकऱ्यांना मारण्याचं काम दुसरीकडे करतात. हे कुठली तरी दुटप्पी भावना ह्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. नक्कीचपणे अधिकाऱ्यांनी तात्काळ याचं संज्ञान घेऊन त्या शेतकऱ्यांना त्या नदीमध्ये 2 दरवाजे उघडून कमीत कमी 5 तास पाणी सोडलं पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे.